नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण टिफिन रेसिपीजचा आपण एपिसोड नंबर 5 घेऊन आलेलो आहोत. मस्त मिनी रोटी टॅकोज बनवणार आहोत. खूप सिंपल आणि पटकन मुलांनाही आवडतात अशा पद्धतीचं काही बनवून दिलं तर वेगळं. त्याच्यामुळे मस्त एक गोळा घेतलेला आहे कणकेचा, तो आपण सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि मस्त अशी मोठीच्या मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. कारण का मिनी टॅकोज बनवतो आपण. एक छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं हे केलात तरीही चालेल, किंवा एखाद्या आपला मस्त मोठीच्या मोठी चपाती लाटतो त्याच्यानंतर जशा आपण पुऱ्या वगैरे एखाद्या झाकणाने वगैरे किंवा कोणत्याही ज्याला कडा वगैरे असेल त्याच्याने कसं काढतो तशा काढून घेतलात तरीही चालेल. बघा आता मी मस्त मोठीच्या मोठी पोलपाट भरून चपाती लाटून घेतलेली आहे. एक मस्त असा जो कडेदार असतो ना डब्याचं झाकण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण हे मस्त असं याच्या पुऱ्या काढून घेऊया पहिले छोट्या छोट्या. एका चपातीच्या याच्यामध्ये किती आपण होतील तशाच काढायच्या. आता इथे चौथी तर बसत नव्हती कारण का अर्धीच येणार होती ती, त्याच्यामुळे 3च घेतल्या काढून. अजून बाकीचं त्याचाच गोळा करून अजून तशा काढून घेतल्या. तवा गरम करायला ठेवलेला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर ह्या शेकवून घ्यायच्या आहेत. चपात्या ज्या मिनी चपात्या आहेत ना त्या शेकवून घ्यायच्या आहेत. आता हे तुम्ही कणकेपासून बनवा किंवा मैद्याच्या पिठापासून बनवलात तरीही चालेल, पण थोडंसं हेल्दी पाहिजे त्यासाठी मी आपलं कणकेपासूनच बनवलेलं आहे. नॉर्मल आपली कणिक असते तशीच घेतलेली आहे ही. आता हे बघा मस्त अशा दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायच्या आहेत. मस्त थोडंसं प्रेस करत करत मी शेकवून घेते. अशाच पद्धतीने बाकीच्या पण मी अजून बनवून घेतलेल्या आहेत, त्याही छान शेकवून घेणार आहोत. बघा मस्त असं एका टायमाला ते छोटे छोटे आहेत ना त्याच्यामुळे एका टायमाला 2 ते 3 नक्कीच राहतात. आता हे सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्टफिंगसाठी आता घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा आहे, तो आता पहिले सोलून घेते. त्याच्यानंतर आपण त्याला किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीवर किसून घेते पूर्ण बटाटा हा. आता हा सगळा बटाटा किसून झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकूया आता पाव चमचा हळद, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला पाव चमचा एवढा. त्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट म्हणजे तो पण पाव चमचा घेतलेला आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. थोडासा चटपटीत फ्लेवर पाहिजे ना त्यासाठी मस्त असा चाट मसाला टाकते, किंवा तुम्ही इथे आमचूर पावडर वापरलात तरीही चालेल. त्याच्यानंतर टाकायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. त्यानंतर चीज क्यूब घेऊन तो किसून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. तेही व्यवस्थित मिक्स करूया. चीजने कसं तर एक छोटं मस्त असं बाइंडिंग येईल त्याला. एक तो त्याचा चीज बुलही होतं आणि नंतर मग त्याच्याने कसं चिकटून राहते ना रोटी पूर्ण प्रॉपर अशी. थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, सैंधव मीठ. त्याच्यानंतर हे उकडलेले कॉर्न आहेत ते टाकलेले आहेत. याच्यामुळे स्टफिंगमध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही देऊ शकता. मस्त असे इथे मी सगळ्याच हेल्दी घेतलेल्या आहेत. मुलांसाठी तर खूपच चांगल्या आहेत, पौष्टिक आहेत त्याच्यामुळे. आणि मुलं असं काही वेगळं करून दिलात ना तर मग आवडीने खातातही. त्यासाठी मस्त असं आता हे स्टफिंग सगळं मिक्स केलेलं आहे प्रॉपर असं. त्याच्यानंतर आता ज्या आपण छोट्या छोट्या मिनी चपात्या बनवल्या होत्या ना त्या घ्यायच्या आहेत. त्या पोलपाटावर सगळ्या आता व्यवस्थित मी पसरवून घेते. थोड्याशा बघा गरम गरमच आहेत चपात्या. मी जवळपास 5 ते 6 बनवलेल्या आहेत. बाकी तुमचा मुलगा केवढा आहे त्याचा किती आवडतात त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता. आता ह्याच्यावर लावते मी शेजवान सॉस. तुम्ही पिझ्झा पास्ता सॉस लावलात तरी चालेल आणि शेजवान सॉस लावलात तरी चालेल. नाही काही तर टोमॅटो सॉस लावा तरीही चालेल, किंवा हे बाकी सगळं काही नसेल तर आपलं नॉर्मल जे ग्रीन चटणी वगैरे असते ना ती लावलात तरीही चालेल. तर त्याच्यानेही खूप छान टेस्ट येते. आता हे सॉस जे सगळ्याच्यावर मी एक एक ड्रॉपच टाकलेला आहे कारण का मिनी चपात्या आहेत ना आणि मुलगाही माझा छोटाच आहे, जास्तही नको त्याच्यामुळे मी थोडं थोडंच लावते. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त नक्कीच लावू शकता. आता हे सगळ्या ह्याला मस्त सॉस पसरवून घेते सगळ्या ह्याच्यामध्ये चपात्यांमध्ये. आता स्टफिंग भरूया आपण. आता चमच्याच्या साहाय्याने जसं आपल्या मिनी चपात्या आहेत त्याच्यामध्ये जेवढं राहील ना तेवढीच भरा, जास्तही ओव्हर नाही करायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 चमचा राहतो, छोटा चमचा आहे पोहे खायचा. अशा पद्धतीने बघा. आणि त्याच्यानंतर आपण याला हाफ ह्याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं.
आणि स्टफिंग हे व्यवस्थित साईडच्या जे असेल ना बाहेर वगैरे असेल ती तुम्ही थोडीशी प्रेस करून आतमध्ये ढकलू शकता व्यवस्थित असं. अशा पद्धतीने सगळे मी टॅकोज तयार करून घेते. आता हे मस्त असे आपण शॅलो फ्राय करायचे आहेत. मस्त वरतून क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तेल, बटर, तूप तुम्हाला काय आवडेल ते लावू शकता. आणि आता हे सगळे टॅकोज आपण ह्याच्यावर आता ठेवायचे आहेत आणि शेकवून घ्यायचे आहेत. आता एका टायमाला सगळेच जाणार नाही ना, कारण का प्रॉपर साईडपर्यंत शेकला जाणार नाही, त्यासाठी मी मधोमध फक्त 2 ते 3 टाकलेले आहेत टॅकोज ठेवून दिलेले आहेत. वरतून आता ब्रशने पुन्हा आपण ऑइल लावूया आणि तशाच पद्धतीने दोन्ही साईडने आपण मस्त एकदम गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि ह्याच्यावर थोडंसं मस्त असं शेकू द्यायचं. बघा मस्त क्रिस्पी होतात वरतून. असं जर तुम्ही काही बनवून दिलात ना, मुलं तर पूर्ण डब्बा फिनिश करून येतीलच आणि रोज रोज मागतील अशा पद्धतीचे. आणि मग असं द्यायला आपल्याला पण काही प्रॉब्लेम होत नाही ना कोणत्याच आईला, कारण का सगळंच हेल्दी आहे आतमध्ये, कोणतंही असं जंक फूड नाही आहे. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचे नक्कीच बनवून देऊ शकतो घरी मुलांना. असंच आता बघा सगळं मधला भाग जो आपला असतो ना फोल्ड केलेला, तो पण आता स्टफिंगमुळे तोही व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपले सगळे टॅकोज तयार आहेत. आता थंड व्हायल्यानंतर आपण मस्त असं टिफिनमध्ये भरूया सगळेच टॅकोज. आता ह्याच्यावर तुम्ही पाहिजे तर सॉस वगैरे देऊ शकता एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये वगैरे. माझ्या मुलाला तर असेच आवडले, त्याच्यामुळे त्याने असेच खाणार आहे तो. त्याच्यामुळे मी आता दुसरं सॉस वगैरे देत नाही आणि आतमध्ये तो आपण लावलेलंच आहे सॉस, त्याच्यामुळे बाकी याची गरजही नाही. आता मस्त असं आपण आपलं फायनल लुक बघा इथे किती भारी आला आहे याचा. आता सगळे टॅकोज मी टिफिनमध्ये सर्व केलेले आहेत आणि आपला मस्त असा लंच बॉक्स इथे टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 5 तयार आहे. बघा लंच किती भारी आहे ना. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.